विद्यार्थी मित्रांनो, मी बी आर पवार सर. आपण मागे पहिल्या प्रकरणाचा अभ्यास केला. आता आपण इतिहास आणि कालसंकल्पना या दुसऱ्या धड्याविषयी माहिती घेणार आहोत. इतिहास आणि कालसंकल्पना याच्यामध्ये प्रमुख 4 घटकांचा अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. त्यामध्ये पहिले आहे काळाची विभागणी आणि कालरेषा, दुसरं आहे कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती, आणि तिसरं आहे इतिहासाची काल विभागणी, आणि चौथा जो मुद्दा अभ्यासायचा आपल्याला या प्रकरणामध्ये तो आहे कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. विद्यार्थी मित्रांनो, या इतिहासामध्ये काळाची विभागणी कशी केली गेली आणि त्या कालरेषा कोणत्या याविषयी माहिती सांगितलेली आहे. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो, आणि याच्यामुळे आपण काय करत असतो की आपल्या पद्धतीने आपल्या सोयीसाठी आपण ते करत असतो आणि समजावून घेत असतो. बघा ना, सकाळी सूर्योदय झाला म्हणजे सूर्य उगवला म्हणजे आपण काय म्हणतो की सूर्योदय झाला असं म्हणतो. दिवस सुरू झाला, आता सकाळ झाली. संध्याकाळी सूर्य क्षितिजावर गेला, क्षितिजा पलीकडे गेला, सूर्य मावळला की आपण म्हणतो आता दिवस मावळला, आता संध्याकाळ झाली. दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्या वेळात अंधार पडतो, रात्र पडते, सगळीकडे अंधार, म्हणजे आपण म्हणतो की काय, आता दिवस संपला, आता रात्र झाली. बघा, आपण या काळाची अशी विभागणी केली आपल्या सोयीसाठी. म्हणजे आपण काय केली विभागणी, दिवस आणि रात्र या 2 घटकांमध्ये आपण आपल्या काळाची आपण विभागणी करून टाकली. सकाळी सूर्योगवल्यापासून मावळेपर्यंत दिवस, आणि रात्री मावळल्यानंतर सकाळ होईपर्यंतची रात्र, अशी आपण त्याची विभागणी केली. विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचं पण तसंच आहे. बघा, पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते, आणि ती स्वतःच्या आसाभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. तो स्वतः प्रकाशित असल्यामुळे तो एका ठिकाणी स्थिर आहे. सूर्यकिरणांपासून सतत प्रकाश मिळतो, तरी आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? बरोबर आहे की नाही? तुम्ही म्हणणार की सर, जर सूर्य हा पूर्ण प्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित आहे, मग असं कसं काय? मग आपण अंधार कसा होतो? त्याचं कारण असं की पृथ्वी आपली ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, आणि जो भाग सूर्याच्या समोर आला की तिथे प्रकाश पडतो, म्हणजे तो उजेड असतो, म्हणजे तो भाग दिवस असा आपण त्याला संबोधतो. आणि ज्या दुसऱ्या बाजूला प्रकाश किरण पोहोचत नाही, म्हणजे तो अंधार असतो, आणि म्हणून त्याला आपण रात्र म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा एक काळ असतो. म्हणजे पृथ्वीचा एक भाग स्वतःभोवती फिरत असताना तिचा पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो, तिथे उजेड. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास पृथ्वीला 24 तासाचा कालावधी लागतो, आणि हा 24 तासाचा कालावधी 12 दिवस, 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असा अवधी पूर्ण होत असतो. आणि अशा प्रकारे आपण त्याला पूर्ण एक दिवस असं म्हणतो. म्हणजे एक दिवस आपला कसा असतो, 12 तासांची रात्र आणि 12 तासांचा दिवस, असं 24 तासांना आपण एक दिवस असं म्हणतो. म्हणजे एक वार होय. आता सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, त्याच्यानंतर 2 आठवड्यांचा एक पंधरवाडा, 4 आठवड्यांचा म्हणजेच 2 पंधरवाड्यांचा एक महिना, पुन्हा 12 महिने झाले की 1 वर्ष. अशा पद्धतीने आपण ह्या काळाची काय केलेली आहे, विभागणी केलेली. वर्षामागून वर्ष संपत चालले, 100 वर्ष झाले, काळ संपला, एक पूर्ण शतक झालं, दुसरं शतक सुरू झालं, म्हणजे काळाची विभागणी. अशा विभागणीला एक रेखिक विभागणी असे म्हणतात. लक्षात ठेवा, 10 शतके म्हणजे 1000 वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते, आणि काळाच्या अशा विभागणीलाच काय म्हणतात, एक रेखिक विभागणी असे म्हणतात. इसवी सणाचा जर काळ आपण पाहिला तर एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासाच्या पुस्तकामध्ये एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एक रेखीय पद्धतीने क्रमशः मांडलेली असते. इसवी सणाचा त्यासाठी उपयोग केला जातो. आता आपण वापरतो जी दिनदर्शिका वापरतो बघा,
दिनदर्शिका. आता हा जुलै महिना चालू आहे, ही जुलै महिन्याची दिनदर्शिका ही इसवी सणावर आधारलेली असते. लक्षात ठेवायचे, परीक्षेला विचारलं जाते आपण वापरतो ही दिनदर्शिका कशावर आधारलेली असते, तर ही दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. येशू ख्रिस्ताचा स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. मराठीत त्याला इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. म्हणून ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली ते इसवी सणाचे पहिले वर्ष. या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सणाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकांचा जो काळ असतो त्याला इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. आणि इसवी सणाच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे शतकाचा काळ म्हणजे इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहास आणि काळ याचा आपण थोडक्यात अभ्यास केला. यानंतरचा पुढील भाग आपण पुढच्या क्लिपमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि काल संकल्पना यातील पुढचा जो भाग आहे इसवी सणापूर्वीचा काळ याचा आपण अभ्यास करणार आहोत. मी BR पवार सर, महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, बेज. इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला आपण इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. याचा अभ्यास केला. या काळातील वर्ष मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या ही उतरत्या पद्धतीने मांडली जाते. तुम्ही पुस्तकात पान नंबर 7 वर जर काळजीपूर्वक पद्धतीने पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल. पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्ण 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. तसेच इसवी सणापूर्वी पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात ही इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपते. म्हणून इसवी सणापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजेच पहिल्या शतकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते -1. इसवी सणापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकाचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते 1 असा उतरत्या क्रमाने. ही एक लिहिण्याची पद्धत, सणापूर्वीचा कालखंड ही एक लिहिण्याची पद्धत आहे. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व होता म्हणजे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 म्हणजे उतरता असा लिहिला जातो. गौतम बुद्धांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 ही एक लिहिण्याची पद्धत आहे. कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती बघा. कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहिती असलेली एकके पुढील प्रमाणे आहेत. मग काळ मोजण्याची एकके कोणती आहेत? सेकंदामध्ये मोजली जातात. मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही एक एकके आहेत काळ मोजण्याची. सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे, लक्षात ठेवायचं. काळ मोजण्याच्या एककेतील सर्वात छोटं एकक कोणतं, तर सेकंद, लक्षात ठेवायचे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रमाणात प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसाचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा प्रकारे आपण दिनांक लिहितो. तारीख ही दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहेत. कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हे आपण पाहिले आहेच आणि या पद्धतीने त्यांचं हे झालेलं आहे. कालगणनेचा इतिहासाची मांडणी आपण पुढे केलेली आहे. एखाद्या पराक्रमी राजाच्या राज्याभिषेकाची घटना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक या शकाची सुरुवात केली होती. ते आपल्याला माहिती आहे. तुम्ही पाठ्यपुस्तक 8 वर जर पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येईल. जन्म झाला 1630, नंतर पुढे बघा स्वराज्याची शपथ घेतली 1645, आग्र्याहून सुटका झाली 1666, राज्याभिषेक केला 1674 आणि मृत्यू झाला 1680. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ज्या घटना घडल्यात 1630 ते 1680 याच्या घटनात हे पूर्ण आपण एक काळ हा जो आपण लिहितो. शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत, लक्षात ठेवायचे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित
मुहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हणतात. बघा, भारतात जे पारशी समाज आहे ती जी कालगणना उपयोगात आणतात त्या पद्धतीला शहेनशाही म्हणतात. आणि मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केल्यानंतर त्या काळापासून जी काही कालगणना तिला हिजरी असे म्हणतात. आणि भारतात प्रचलित असलेल्या 2 शालिवाहन शक आणि विक्रम संवात हे लक्षात ठेवायचे. ह्या ज्या काही महत्त्वाच्या पद्धती आहेत हे आपण विसरता कामा नये. इतिहासाची जी काल विभागणी आहे ना ही 2 पद्धतीमध्ये केली गेलेली, प्रागैतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही. बघा, काही पूर्वीचा जो काळ होता त्या काळात लिखित पुरावा उपलब्ध झालाच नाही, होतच नाही लिखित पुरावा. त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजे पूर्वीचा, त्याच्यावरून प्रागैतिहासिक काळ म्हणजे लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला म्हणतात प्रागैतिहासिक काळ. आणि दुसरा इतिहासाची काल विभागणी ज्या 2 पद्धतीत झालेली, दुसरा ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला म्हणतात ऐतिहासिक काळ. कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि काल निश्चिती, याच्यामध्ये ज्या काही कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या सांगितल्या. इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीचा काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांचा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामध्ये काही पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपात असतो. त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते. काही पुरावे मिळतात परंतु काही मिळत नाहीत. बघा, मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांच्या कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही. आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे शक्य असते. अशा पद्धतीने कालमापनाच्या पद्धती असे म्हटले जाते. कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण आणि काष्ठ्य वलयांचे विश्लेषण ह्या 2 वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या पद्धतीमध्ये 2 महत्त्वाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. एक कर्ब 14 विश्लेषण आणि दुसरं काष्ठ्य वलयांचे विश्लेषण. या पद्धतींचा उपयोग केला जातो. यांच्या आधारे ज्या स्तरात जे सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहेत हे समजले जाते. काळ ढोबळमाने निश्चित करता येतो. एखाद्या मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे असा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्याचा काळ इसवी पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीशी ते भांडे निगडित आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे असे सांगता येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इतिहास आणि कालगणना याचा अभ्यास आपण केलेला आहे. याच्यावर आधारित जो काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर ते प्रश्नोत्तर लक्षात ठेवायचे आहेत. पान नंबर 10 हे तुम्हाला माहिती आहे का हे सांगितलेलं आहे. ते व्यवस्थित स्टडी करायचं आहे. आणि पान नंबर 11 विलार्ड लिबी यांची कर्ब 14 पद्धती सांगितलेली आहेत. तिचाही काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. त्याचं वाचन करायचं आहे. पुन्हा धडा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्याय कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद.